चला सामना लगेच सुरू करा. अंपायर थोडं खेळाडूंना रिक्वेस्ट करा का जास्त वेळ आपण घेऊ नका आणि विनंती असेल आपल्याला 12 मिनिटांमध्ये इनिंग कशी समाप्त होईल याकडे लक्ष द्या. आणि हायेस्ट स्कोर 36 असेल त्या संघांना मिळणार बाय. चला विनंती असेल आपल्याला चला मॅच ऑन करा आपण. चला दोन्ही संघ भरपूर वेळ चालला आपल्याला अजूनही 3 मॅचेस कव्हर करायचे. 3 षटकांचा सामना आघाडीची जोडी सरकले चैतन्य पाटील परेश ठाकूर आणि पहिलं षटक घेऊन आपण पाहतोय समर्थ कडू सारखे. चला विनोद स्पोर्ट्स ने जिंकला टॉस. पहिला चेंडू फलंदाजानं सांगितलं रेडी नव्हते. यस कॉल आले अंपायरचं. चैतन्य पाटील आणि परेश ठाकूर. स्ट्रायकर एंडला चैतन्य. पहिला चेंडू चैतन्यासाठी होता. इथे संधी जरूर होती आणि हा चेंडू डॉट बॉल. 3 षटकांचा सामना. दोन्ही संघांना विजय हवाय. आतापर्यंत i11 संघ पनवेल असेल श्रेया स्पोर्ट्स कोपर आणि आता या 2 संघांमध्ये होणारी चुरस हे सारखे समर्थ कडू दोन्ही गावठाणचे संघ समोरासमोर आहेत. विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि गावदेवी गावठाण. आणि गोलंदाजीसाठी स्वतः SRK लेफ्ट आर्म राऊंड विकेट. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघालाय. चैतन्य पाटील समोर आहे. मेन इन फॉर्म. गत वर्षी सुद्धा रबर बॉल टेनिस बॉल गाजवलाय खरं तर या खेळाडूंना. चैतन्य पाटील परेश ठाकूर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. SRK नवीन ओळख पुन्हा एकदा फिरवलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर वळतोय बॉल आणि खासियत आहे खरं तर वेशवीच्या या खेळाडूची. दिग्गज अष्टपैलू खेळाडू रायगडचा क्रिस गेल या नावानं खरं तर खेळाडू ओळखला जातो. हलक्या हाताने आपण पाहिलं स्क्वेअरलेकडे चेंडू चाललाय. पहिली रन वेगानं कंप्लीट करण्यात आले. मातीचे ढिगारे त्या ठिकाणी आहेत. सिंगल मिळेल. 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिले 3 चेंडू आपण पाहिले तर अगदी उभं ठेवलं होतं फलंदाज चैतन्य पाटील सारख्या तगड्या फलंदाजाला आणि अखेरीस ऑन द मार्क खातं उघडलं गेलंय. परेश थोडासा वेट करत होता चेंडूचा परंतु टप्पा पडल्यानंतर वळला सुद्धा आणि उसळला सुद्धा. सुपर बॉलिंग फ्रॉम SRK. एक जाव खरं तर या ओव्हरमध्ये येताना दिसली.
एकच धाव. कमाल बॉलिंग पाहायला मिळाली समर्थ कडूकडून. विश्वजित ठाकूर ज्यानं मागच्या मॅच मध्ये फक्त 2च धावा दिल्या होत्या. 2 गोलंदाज मागच्या मॅच मध्ये विनोद स्पोर्टचे महागडे ठरले होते, ज्यामध्ये आपण पाहिलं होतं अभिजित ठाकूरचं षटक ते महागडं आलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं ध्रुवीत. हो, यावेळेस मात्र खूप चांगला स्ट्रोक आहे. सरळ चालला लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे. भव्य स्वागत केलंय मोठ्याचं. पहिला षटकार येतोय आणि फार गरज सुद्धा होती खरं तर, कारण पहिल्या षटकामध्ये समर्थकडून फक्त 1च धाव दिले आणि असं असताना मात्र आक्रमण हेच बचावाचं तंत्र. आणि त्याच उक्तीप्रमाणे चैतन्य पाटीलनं मात्र सुरुवात केली आणि कुठेतरी मागच्या षटकामधला तो दबाव होता, ते ओझं कुठेतरी होतं, ती लायबिलिटी होती चैतन्य पाटीलच्या खांद्यावर आणि त्या जबाबदारीतून थोडंसं मुक्त होत असताना सोडून दिला हा चेंडू. लेग स्टिकच्या बाहेर आहे. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. स्कोर मूव्स टू 8 नाव. 8 धावा धाव फलकावर. वेगवान चेंडू होता परंतु चांगला स्ट्रोक, पिकअप स्ट्रोक आहे. बॉल चालला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या बरोबर मध्ये. पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी, बरोबर त्याच्यामध्ये पडलाय आणि त्याचमुळे त्यानंतर मात्र गती मिळाली नाही आणि 2 धावा मिळतील. मोठ्याचा लो फुल टॉस पिक केला, लवकर लिफ्ट केलं होतं बॉलला वाईड स्ट्रॉंग ऑन कडे. ध्रुवीत सिंगल मिळते, फक्त एकेरी धाव. आणि अखेरीस विकेटचं पतन. फर्स्ट विकेट डाऊन, ब्रेक थ्रू मात्र दिलाय. बाद झालाय परेश ठाकूर. कोणतं योगदान नाहीये. धावसंख्या 11 असताना पहिला धक्का लागलाय. यावेळेस मात्र गावठाण सागर मांडवकर आपण यायचंय. इकडे पाहूया. हो, थ्रो तर झालाय. अपील पाहायला मिळते. व्हेरी कॉन्फिडंट फ्रॉम विश्वजित ठाकूर अँड प्रयास. पंचांची कोणती प्रतिक्रिया आहे त्यांना दिसत नाहीये आणि त्याचमुळे इकडे रन्स मिळतील. पाहूया पंचांचा निर्णय येतोय. या 2 धावा असतील. ऑब्व्हियसली इकडे चांगला प्रयत्न जरूर होता परंतु पाठीमागे कोणीही नव्हतं. डिक्लेअर्ड झोन मध्ये चेंडू गेला त्यामुळे 1+1 अशा 2 धावा यावेळेस प्राप्त होतील. इकडे पाहूया. चांगला स्ट्रोक आहे परंतु 1च धाव मिळते. चैतन्य पाटील थोडंसं इनिंग डेव्हलप करत असताना सांभाळून खेळतोय कारण त्याला माहिती आहे तो उभा राहिला तर आणखीन एका ओव्हरमध्ये रन्स येऊ शकतील. तोच प्रयत्न आहे त्याचा. इकडे या सिंगल रन होऊन धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या जाऊन पोहोचले. सध्याच्या घडीला आपण पाहतोय 13 धावा या ओव्हरमध्ये आल्या. 14 धावा टोटल धाव फलकावर. त्यामुळे एक षटक अजूनही बाकी आहे. 14 ऑन बोर्ड. तिसरं आणि अंतिम षटक आहे. छोटे आलाय अभिजित ठाकूर. पाहूया चैतन्य पाटील. त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. निदान या ओव्हरमध्ये 10-12 धाबा आल्या तरी सुद्धा 26-27च्या आसपास सरकता येईल. पहिलाच बॉल यावर सूट केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमाल टायमिंग आहे. चैतन्यनं आता मात्र नवं चैतन्य आणले गावदेवी गावठाणमध्ये. हा षटकार आलाय आणि या 6 धाब्यानं धावसंख्या जाऊन पोहोचले ती 20 या आकड्यावर. 20 ऑन बोर्ड. सुपर स्ट्रोक. चैतन्य पाटील लढतोय सध्याच्या घडीला.
काय फटका होता, थोडासा रूम मिळाला, थोडासा बाउन्स होता जरूर, परंतु ज्या पद्धतीनं मात्र शॉट कनेक्ट केलाय ना, वारंवार पहावा चैतन्य पाटीलचा फटका. आणि इकडे मात्र थोडासा डाबाला आकार देत असताना आणि विश्वजित ठाकूरच्या सुद्धा पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला होता. अभिजित ठाकूरच्या सुद्धा पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय चैतन्य पाटीलला. दोन्ही बंधूंच्या पहिल्या चेंडूवर षटकार आलाय आणि या धाडसाचं कौतुक करावं लागेल चैतन्य पाटीलच्या. टाकी गावचा खेळाडू छोट्याचा आणखीन एक शॉट, बॉल समोरचा पट मारले, डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राइव्ह, व्हाट अ शॉट, अप्रतिम फटका. आणखीन एक बहारदार स्ट्रोक चैतन्य पाटीलच्या बॅट मध्ये होती. नॉट इझी, मी तर म्हणेन सोपं नाहीये अशा पद्धतीनं उसळणारा चेंडू आणि त्याच्यावर थोडंसं अनऑर्थोडॉक्स पद्धतीनं खेळणं आणि समोर षटकार सुद्धा येणं, त्यामुळे कौशल्य आहे चैतन्य पाटीलचं आणि त्याचं सुद्धा आपण कौतुक करूया. थोडंसं चर्चा दोन बंधूंमध्ये थोडंसं नाराज आहे विश्वजित ठाकूर सुद्धा, कारण 2 षटकार आलेत. कुठेतरी SRKचं ते षटक होतं फक्त एका धावेचं. आणखीन एक आपटलेला चेंडू होता, व्हाईट बॉलचा इशारा, इट्स अनप्लेबल डिलिव्हरी. स्कोर मूव्स टू 27. 27 धावा सध्याच्या घडीला धावफलकावर आहे. 27 रन्स, 4 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. चैतन्यानं संपूर्णपणे मी तर म्हणेन 1 ओव्हरच्या त्या पहिल्या षटकानंतर मॅच मध्ये आणले. ऑन साइडला कडा प्रहार, लगातारचा 3रा, छोट्यावर फायरिंग सुरू आहे. अभिजित ठाकूरवर 3रा षटकार सलगचा. चैतन्य कमाल बॅटिंग, पॉवर पॅक धमाका आणि आणखीन एक षटकार आलाय. टोटल मूव्स टू 33 नाव. 33 धावा. सुरुवातीला 20-22 होतील का नाही हे सुद्धा कुठेतरी मनामध्ये होतं की एवढ्या धावा जरी झाल्या 25च्या आसपास तरी सुद्धा त्या कुठेतरी लढता येणाऱ्या होतील, परंतु ज्या पद्धतीनं पहिल्या 3 बॉलमध्ये 19 खाल्ल्यात अभिजित ठाकूर नाराज करतोय अभिजित ठाकूर सुद्धा. आणि गावदेवी गावठाणचा स्कोर सध्याच्या घडीला 33 वर. 33 रन्स ऑन बोर्ड. कमबॅक करावा लागेल, छोट्याला कमबॅक करावं लागेल, अन्यथा समर्थ कडून टाकलेलं ते षटक फक्त एका धावेचं, त्याचा फारसा उपयोग झालेला नाहीये या इनिंग मध्ये. मोठ्याच्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या, परंतु अभिजितनं पहिल्या 3 बॉलमध्ये 19 खाल्ल्यात. थोडासा नाराज असेल, परंतु पाहूया. इकडे मात्र राऊंड स्टम्प्सनं येतोय समोर चैतन्य. समोर ड्राईव्ह केला, यावेळेस मात्र वेगवान पिकअप स्ट्रोक आहे, बॉल गॅप मधून पसार, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं वेगवान स्ट्रोक, चौकार. 4 धावा. कमाल बॅटिंग सुरू आहे सध्याच्या घडीला. पहिल्या षटकातलं अपयश आणि या मॅच मध्ये हायएस्ट स्कोर झालाय, त्यामुळं श्रेया स्पोर्ट्स कोपर आणि I11 पनवेल दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या आपण प्लीज. टॉस करून घ्या लगेचच. श्रेया स्पोर्ट्स कोपर आणि I11 पनवेल 2-2 सामने जिंकणाऱ्या संघाच्या दिवसामधील टॉस केला जाईल आणि या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये हायएस्ट स्कोर झालाय, त्यामुळे या लढतीतील विजेत्या संघालाच बाय मिळेल. त्यामुळे दोन्ही टीम्स कॅप्टन आपण लगेच या प्लीज. काय बॅटिंग सुरू आहे, कमाल फॉर्म आहे गतवर्षी पासून खरं तर चैतन्य पाटीलचा आणि अभिजित ठाकूरचं महागडे षटक ठरले. अभिजित ठाकूर रायगड प्रीमियर लीग मध्ये तब्बल 20,000ची बोली करते या खेळाडूला लागले. आणि इकडे पाहूया चैतन्यानं आणखी एक चेंडू उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता म्हणावं लागेल गोलंदाजाला अक्षरशः सळो की पळो करून सोडलंय, अक्षरशः गोलंदाजाची पिसं काढली असंच म्हणावं लागेल. आणि महागडे षटक या स्पर्धेमधलं, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 षटकार आलेत, 1 चौकार, 29 धावांचं षटक या स्पर्धेमध्ये आलेलं नाहीये आणि त्या अभिजित ठाकूरच्या नावावर नकोसा विक्रम सध्याच्या घडीला. चैतन्य प्रत्येक चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. एका जोरदार टाळ्या होऊन जाते चैतन्यासाठी. सुपर बॅटिंग, पॉवर पॅक धमाका. काय बॅटिंग केलंय समर्थ कडूचं, ते 1 धावांचं षटक विसरून गेले सगळेजण.
ज्या पद्धतीने मात्र बॅटिंग केलं, नव चैतन्य, एक नवी उभारी गावदेवी गावठाण संघाच्या स्क्वॉड मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. हे षटक 35 धाबांचं या स्पर्धेमधलं सगळ्यात महागडं षटक हाताळलंय आणि टोटल मोस्ट टू आफ्टर द एंड ऑफ थर्ड ओव्हर 49 रन्स. 50 धाबांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. अवघी एक धाव आली होती पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु तदनंतरच्या 2 ओव्हर्समध्ये दोन बंधू विश्वजित ठाकूर आणि अभिजित ठाकूर 48 धाबा मोजल्यात. फिल्डिंग लगेच लावून घ्या आणि i11 पनवेल आणि श्रेया स्पोर्ट्स कोपर दोन टीमचे कॅप्टन प्लीज टॉस करून घ्या. शेवटचं षटक आपण पाहिलं तर जवळ 5 षटकार 1 चौकार आणि त्याचमुळे आता मात्र करताना किल्ला लढवावा लागेल विश्वजित ठाकूरला, कारण त्यानं मागच्या मॅच मध्ये केलेली जी बॅटिंग होती, कमाल बॅटिंग केली होती. 45 धाबा ठोकल्या होत्या विश्वजित ठाकूरनं आणि त्या धाबांची पुनरावृत्ती पुन्हा करावी लागेल. परंतु या मॅच मध्ये चैतन्य पाटीलनं मात्र 45 धाबांची नॉट आउट इनिंग साकारले. सुपर बॅटिंग. 50 धाबांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 50 रन्स टू विन. 3 ओव्हर्स मध्ये थोडा घाम गाळावा लागेल, थोडा नाही तर मजबूत घाम गाळावा लागेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मोठ्या विश्वजित ठाकूर आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय जुगल घरत. पन्नास धाबांचं टार्गेट आहे. विश्वजित ठाकूर आणि जुगल घरत अशी सलामीची जोडी. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर शुभम टाकी. लेफ्ट माउथ विकेट न बोरखार गावचा खेळाडू शुभम टाकी. पहिलाच बॉल इकडे. ओ माय, विश्वजित ठाकूरला सुद्धा कळालं नव्हतं खरं तर ज्या पद्धतीनं पाटला पोषून चेंडू निघाला होता. काही चेंडू हवेमध्ये जरूर होता, कोणती धाव आलेली नाहीये. विनर स्पोर्ट्स गावठाणवर दबाव आहे, पण दबाव योग्य रीतीने झेलावा लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये एकच धाव आल्यानंतर सुद्धा धावा होऊ शकतात. हेच डोक्यामध्ये ठेवावं लागेल विनर स्पोर्ट्स गावठाणला. त्यामुळे कुठेतरी ती वाटणी करावी लागेल. 3 ओव्हर्समध्ये आपल्याला 16-17 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये कशा पद्धतीनं करता येतील याची चाचपणी करावी लागेल. डोकं शांत ठेवावं लागेल. फॉरगेटिंग इज अन आर्ट इंग्लिशमध्ये एक प्रयोग आहे. आता झालं गेलं विसरून जाऊन नव्यानं मात्र पुन्हा एकदा खेळ होणं फार गरजेचं आहे. सध्याच्या घडीला थोडंसं टेन्शन जरूर असेल स्क्वॉड मध्ये, परंतु रन्स निघाल्यानंतर हे टेन्शन दूर होऊ शकतं आणि तोच प्रयत्न मात्र करावा लागेल. डाकीचा वेगवान चेंडू होता, यावेळेस मात्र स्विंग आणि मिस. सरळ विकेट किपर चैतन्यच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. शुभम डाके तोही मातब्बर बॉलर आहे आणि गावदेवी गावठाण संघाकडे 3ही लेफ्टी बॉलर्स आहेत. एक प्लस पॉइंट आहे या संघासाठी. हो, यावर जास्त उडाला होता चेंडू टप्पा पडल्यानंतर. यस, ऑब्व्हियसली पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धाव जरूर मिळेल. एकेरी धाब्याच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 2 वर. जुगल घरत
मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं शुभम डाकी, सोहेल धार पवार, चिराग भोई चांगली बॉलिंग केली होती तीनही गोलंदाजांनी. शुभमचा हा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. वाडी स्लॉंगॉनचा फिल्डर पुढे येतोय तोपर्यंत मात्र दुसऱ्या धाबेचा कॉल आणि या 2 धाबा पूर्ण. या धाबा मिळतील त्या धाबा काढाव्या लागणार आहेत खरं तर, कारण 50 टार्गेट आहे 3 ओव्हर्स मध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये आलेल्या धावा चैतन्य पाटीलची 45 धावांची इनिंग. तो चैतन्य पाटील जेव्हा पहिले 5 चेंडू खेळला होता तर एकच धाव आली होती आणि त्या चैतन्यानं नंतर काय बॅटिंग केली. हो, थोडासा चेंज ऑफ पेस होता. शुभम डाकीकडे ते व्हेरिएशन्स आहेत. अगदी हळुवारपणे इकडे बॅकवर्ड स्क्वेअरलेकडे चेंडू ढकललाय. सिंगल मिळते, डिक्लेअर्ड झोन त्या ठिकाणी आहे. 1 रन फक्त मिळेल. मोठा फटका खेळू न देणं गावदेवी गावठाण संघाच्या गोलंदाजांकडून. आणि असं झालं तर नक्कीच एक स्ट्रॉंग झोन मध्ये, एक मजबूत स्थितीमध्ये हा संघ जाताना दिसेल आणि शुभम डाकी त्याची काळजी जरूर घेईल. बोरखारचा एक नामवंत खेळाडू आहे. चला तेजाची बातरी आपण टॉस करून घ्या. ऑन साइडला स्ट्रोक चांगला आहे, परंतु पाहूया तिकडे परेश होते आणि इकडे मात्र हा दबाव आहे आणि हा दबाव थोडासा इकडे मात्र दबावाला बळीच पडला असं म्हणावं लागेल. मागच्या मॅच मध्ये 45 धावांची इनिंग साकारणारा विश्वजित ठाकूरला मात्र स्वस्तात बाद केलंय. फर्स्ट विकेट डाऊन आणि आता मात्र थोड्याशा अडचणी वाढल्यात विनोद स्पोर्ट्स गावठाणच्या. पाच धाबा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. ज्या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या इनिंग मध्ये फक्त एकच धाव आली होती, परंतु तदनंतर मात्र धावा आल्या होत्या आणि त्याच धावा काढाव्या लागतील. नवीन बॉलर सोहेल धार पवार. पहिलाच बॉल लॉफ केलाय, फटका प्रॉपर नाहीये. कुणाल जज करतोय, फिरला होता, एक प्रदक्षिणा जरूर झाली होती परंतु चेंडू हातामधून निसटलाय. 2 धावा मिळतील. जुगल घरत आणि त्याच्या साथीला गीतेश जोशी फ्रॉम विंधणे. हो, पुढे आला होता पूल करण्याचा प्रयत्न. स्क्वेअरलेकडे चेंडू निघालाय. शुभम एकच धाव मिळेल. मोठे फटके आले नाही तर फार कठीण होईल या धाबा चेस करणं. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मात्र वाडी स्ट्रॉंग बॉर्डर लाईनच्या वरतून खेचलाय. गीतेश जोशीच्या बॅट मधून येतोय कडा प्रहार षटकार आणि हेच फटके हवेत जेणेकरून शेवटच्या ओव्हरमध्ये थोड्या धाबा कमी राहतील याची दक्षता घ्यावी लागते. आणि या ओव्हरमध्ये आणखीन 1-2 मोठे फटके आले तर नक्कीच थोडंसं आटोक्यामध्ये राहील. स्क्वेअर लेगकडे चेंडू चाला. गीतेशनं 1 रन कंप्लीट केले. समोर समोर यावेळेस मात्र उडवलाय स्ट्राईक टू द. पुन्हा एकदा परेश आणखीन एक झेल तो टिपतोय. फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का लागलाय विनोद स्पोर्ट्स गावठाणला आणि धाबा आहेत त्या 15. बरोबर 35 धाबांची गरज आहे अजूनही.
हा सामना जिंकण्यासाठी. शेवटच्या ओव्हरमध्ये तेवढ्याच धावा आल्या होत्या. इकडे 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धार पवार स्कोअर कट केलाय, परंतु एकच धाव मिळेल छोट्याला. सिंगल रन ओनली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 16 धावा. बरोबर 34 धावांची गरज आहे शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी. 5 षटकार 1 चौकार तेवढ्याच धावा आल्या होत्या खरं तर. 5 षटकार आणि 1 चौकार. परंतु ते चेसिंग करत असताना तितकंही सोपं नाहीये. परंतु पाहूया, आदर्श ट्रॉफीमध्ये असे बरेच विक्रम झालेत. 6 बॉलमध्ये 36 करण मडवी. आदर्श ट्रॉफीची जी स्पर्धा आठवत असेल पिल्लेच कॉलेजच्या मैदानावर. टेनिस बॉल संगम. यावेळेचा हा चेंडू इकडे मात्र पाटला चाटून गेला चैतन्याच्या हातामध्ये आणि फलंदाज होते बाद. छोट्या आज नाराज केला. अभिजित ठाकूरसाठी दिवस नसेल. हा दिवस लवकर विसरून जाणं तो पसंत करेल, कारण क्रिकेटमध्ये या गोष्टी होत असतात. याच मैदानावर आपण पाहिलं होतं की ट्रॉफीमध्ये माणकुलीच्या दीपेश माळींना 45 धावांची गरज असताना शेवटच्या ओव्हरमध्ये त्या धावा पूर्ण केल्या होत्या. हवेत आहे बॉल, हवेत आहे आणि इकडे मात्र अलगद झेललाय. एका मोठ्या विजयाकडे आता मात्र वाटचाल करत असताना गावदेवी गावठाण टीम. डॉट बॉल निर्धाव चेंडू. आता मात्र संपूर्णपणे एकतर्फी लढत आहे. विनोद स्पोर्ट्स गावठाण संघ सध्याच्या घडीला गडद पराभवाच्या छायेमध्ये. आणखीन एक डॉट बॉल. औपचारिकता बाकी आहे या मॅचची आणि ती जरूर कंप्लीट केली जाईल. नेक्स्ट मॅच बी रेडी. लगेच मैदानाचा ताबा घ्या. E11 पनवेल आणि त्याचबरोबरीनं श्रेया स्पोर्ट्स कोपर. E11 पनवेल संघानं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि हा सामना मात्र मोठ्या फरकानं जिंकलाय. तो गावदेवी गावठाण टीमनं वेल प्लेड आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच 45 धावांची इनिंग साकारणारा चैतन्य पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला कोपर टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज.